तर त्या सणांपासून आपल्या पर्यावरणाला कुठलीही हानी झाली होता कामा नये। मग मकर संक्रांत हा सण आहे, हा पर्यावरणाला कशी हानी करू शकतो? तर सगळेजण पतंग उडवतात आणि पतंग उडवण्यासाठी मांज्याची आवश्यकता असते। मग हा मांजा लागतो आणि हा मांजा असतो, हा मांजा पर्यावरणाला घातक आहे। बघा का घातक आहे? तुम्ही म्हणाल कशाला, काय होतंय यानं तेव्हा दोऱ्याने, या दोरीने काय होतंय? बघा आता तुम्हाला माहित असेल, खूप सारे पतंग उडवताना त्याचा जो दोरा असतो त्या दोऱ्यामुळे अनेक पक्ष्यांचे पंख कापले जातात, पाय कापले जातात आणि पक्षी अधू होतात। आणि म्हणून या मांज्याचा आपण वापर करता कामा नये। अशा पतंग उडवण्यासाठी जो काही मांजा लागतो त्या मांज्याला दोऱ्याला काच रंग लावून रंगीत करून त्याला एवढा कडक केला जातो की हाताने ओढला तरी तुटत नाही, इतकी शक्ती त्या मांज्यामध्ये असते। आणि आपण ज्या वेळेला आकाशात, आता मकर संक्रांती निमित्त आपण पतंग उडवतोय, म्हणून पतंग उडवताना काचेच्या मांज्याचा उपयोग करू नये, साध्या दोऱ्यांचा उपयोग करावा।